सौरभ, आपण जर बघितलं तर गेल्या महिन्यातच शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणाही केली होती। त्यानंतर हेमंत गोडसेंनी प्रचाराच्या तयारीला देखील जोरदार सुरुवात केली होती। भेटीगाठी त्यांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्यानंतर अगदी जागा वाटपाच्या शेवटच्या टप्प्यातच छगन भुजबळांनी यात उडी घेतली होती। उत्तर महाराष्ट्रामध्ये एक तरी जागा अजित पवार गटाला मिळावी असं त्यांनी म्हटलं होतं। यासोबतच नाशिकच्या जागेसाठी आम्ही आग्रहीत असं देखील त्यांनी भूमिकाही घेतली होती। त्यानंतर सलग एक आठवडा छगन भुजबळ हे मुंबईमध्ये तळ ठोकून होते। मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, यासोबत देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यासोबत त्यांच्या बैठका या झालेल्या होत्या आणि त्यानंतरच काही दिवसातच छगन भुजबळ स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। आपण जर बघितलं तर भुजबळांनीच गेल्याच आठवड्यात एक वक्तव्य केलेलं होतं की माझ्या नावाची चर्चा ही दिल्लीतच झालेली आहे आणि ही निवडणूक तुम्हालाच लढवायची शक्यता आहे असं फडणवीसांनी मला सांगितलं, असं भुजबळांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं। आणि त्या वक्तव्यानंतर खरं तर भुजबळांचं दिल्लीतूनच ठरलंय का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता। आणि या चर्चेनंतर आज म्हणजे अगदी काही वेळातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। आपण जर बघितलं तर हा प्रवेश म्हणजे छगन भुजबळांची उमेदवारी ही जवळपास 2 आठवड्यापूर्वीच ठरली होती, मात्र फक्त ती घोषणा करायची बाकी होती असं देखील चर्चा आहेत। कारण धाराशिवला ज्या अर्चना पाटील आहेत त्यांचा प्रवेश हा लांबलेला होता। यासोबतच नाशिकच्या जागेसाठी म्हणजे ही जी सध्याची जागा आहे ती शिवसेनेकडे आहे, ती जागा शिवसेना सोडण्यास तयार नाहीत आणि यामुळे हा तिढा जो आहे तो कायम होता आणि अखेर आज भुजबळांची उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित आहे, ती घोषणा आज होईल असं म्हटलं जात आहे। आता यानंतर म्हणजे आपण जर बघितलं तर शिवसेना ही जागा सोडण्यासाठी तयार नाहीये। गेल्या 2 आठवड्यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी जवळपास 7 ते 8 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट ही घेतलेली आहे। तिथे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात हे आलेलं होतं आणि यामुळे जर भुजबळांची उमेदवारी घोषित झाली तर शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच भाजपकडून देखील या जागेवरती दावा हा करण्यात आलेला होता, त्यामुळे भाजप देखील भुजबळांना मदत करेल का असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। यासोबतच सकल मराठा समाज देखील भुजबळांना जर उमेदवारी मिळाली ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत आता आज नक्की काय होतंय, भुजबळांच्या नावाची घोषणा केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकमध्ये जर विचार केला तर गेल्या 7 दिवसांपासून राष्ट्रवादीकडून जल्लोषाची तयारी ही केली जाते, मात्र नाव हे घोषित येत नाहीये। त्यामुळे आता कार्यकर्ते पदाधिकारी देखील याकडे लक्ष देऊन आहेत। बरोबर प्रांजल, धन्यवाद या माहितीबद्दल। अजित पवार यांच्यावर जहरी टीका करणारे विजय शिवतारे आता सुनेत्रा पवार